कॉटलींनी आपले काम पूर्ण केले. हरिद्वार ते अलाहाबादपर्यंत जाणारा गंगेवरचा पहिला गंगा कालवा तयार झाला. एप्रिल 1854 मध्ये गव्हर्नर जनरल डलहौसींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. त्यासाठी अनेक संस्थानिक आणि लाखो लोक उपस्थित होते. हे महान काम पूर्ण करून कॉटली निवृत्त झाले. इंग्लंडला जाण्यापूर्वी कोलकाता येथे जनतेतर्फे गव्हर्नर जनरल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. येथील टाउन हॉलमध्ये जिवंतपणे त्यांचा पुतळा बसवण्यात आला. लोक त्यांचा उल्लेख गॉड इंजिनियर असा करू लागले. 1860-61 मध्ये उत्तर भारतात त्या शतकातला सर्वात भीषण दुष्काळ पडला. पण यावेळी दुआबाद गंगा कालवा होता. त्यामुळे तेथे 10 लाख लोकांना वर्षभर पुरेल एवढ्या अन्नधान्याची निर्मिती झाली. जिथून गंगा कालवा गेला होता तिथे जनावरे आणि माणसे यांची उपासमार टळली. आज गंगा कालवा आणि त्याच्या शाखा आणि वितरिका यांची एकूण लांबी 25,000 किलोमीटर असून जगातले हे सर्वात मोठे जलजाळे आहे.